गुरुचरित्र अध्याय 4 जन्मकथा. श्री गणेशाय नमः. ऐशी शिष्याची विनंती, ऐकोन सिद्ध काय बोलते. साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पावो गुरुचरणी. एक शिष्य चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी. आठवतसे तुझ्या प्रश्नी, आदी मध्यावसानक. प्रश्न केला बर्वानिका, सांगेन आता तुझ विवेका. अत्री ऋषीचा पूर्वका, सृष्टीपासोनी सकळ. पूर्वी सृष्टी नव्हती काही, जलमय होते सर्वही. आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे. उदका आपो नारायण, सर्व ठाई वास पूर्ण. बुद्धी संभाव प्रपंच गुण, हिरण्य गर्भ अंड निर्मिले. तेची ब्रह्मांड नाम झाले, रजोगुणे ब्रह्मासी निर्मिले. हिरण्य गर्भ नाभ पावले, देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा, कुटोनी शकले झाली ऐका. एक शकल भूमिका, होनी ठेली शकले दोन्ही. ब्रह्मा ते उपजोन, रचिले 14 भुवन. 10 दिशा मानस वचन, काळ काम क्रोधादी सकळ. सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी. नामे सांगेन परियेसी, 7 जन ब्रह्मपुत्र. मरीची अत्रि अंगिरस, पुलस्स पुलह कर्तु वसिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ, सृष्टी करता ब्रह्मा जाण. 7 ब्रह्मपुत्रांमधील अत्रि, तेथुनी पीठ गुरु संतती. सांगेन एका एक चित्ती, सभाग्य नामधारका. ऋषी अत्रींची भार्या, नाम तिचे अनुसूया. पतिव्रता शिरोमणीया, जगदंबा तेची जाण. तिचे सौंदर्य लक्षण, वर्णू शके ऐसा कोण. जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप काय सांगो. पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयभीत. स्वर्गेश्वर गैर त्वरित, म्हणून चिंतती मानसी. इंद्रादी सुरवर मिळूनी, त्रयमूर्ती पासी जाऊनी. विनविता ती प्रकाशोनी, आचार्य अत्रि ऋषीचा. इंद्र म्हणे स्वामिया, प्रतिव्रता स्त्री अनुसूया. आचार तिचा सांगो काया, तुम्हा प्रति विस्तारुनी. पती सेवा करी भक्तीसी, मनोवाक्याय मानसी. अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नये कवने काळी. तिचा आचार देखुनी, सूर्यभीत से गगनी. उष्ण ती जला होईल म्हणूनी, मंद मंद तपतसे. अग्नी झाला भयभीत, शीतळ असे वर्तत. वायू झाला भयचकित, मंद मंद वर्ततसे. भूमी आपण भिवून देखा, नम्र झाली पादुका. शाप देईल म्हणून एका, समस्त आम्ही भीतसो. नेनो गैल कवन स्थान, कोण्या देवाचे हिरोन. एका दातेवर देता जाण, तोही आमुते मारू शके. यासी करावा उपाय, तू जगदात्मा देवराय. जाईल आमुचा स्वर्ग ठाय, म्हणून आलो तुम्हा सांगो. न कराल जरी उपाय यासी, सेवा करू आम्ही तिसी. तिचे द्वारी अहर्निशी, राहो चित्त धरोनिया. ऐसे कोणी त्रयमूर्ती, महाक्रोधे कापती. चला जाऊ पाहू कैसी सती, म्हणती आहे पतिव्रता. वतभंग करुणी तिसी, ठेवून येऊ भूमीसी. अथवा व्यवस्थालयासी, पाठवू म्हणून निघाली. सत्व पावयास तिचे, त्रयमूर्ती वेश भिक्षुकाचे. आश्रम आले अत्रीचे, अभ्यागत होऊनिया. ऋषी करू गेला अनुष्ठान, मागे आले त्रयमूर्ती आपण. अनस्वेयसे आश्वासून, अतिथी आपण झालो म्हणती. शुदे बहुपीडन, आम्ही आलो ब्राह्मण. त्वरित द्यावे सती अन्न, आता जाऊ आणि काठाया. सदा तुमच्या आश्रमात, संतर्पण अभ्यागत. ऐको आली कीर्ती विख्यात, म्हणून आलो अनसूये. इच्छा भोजन दान तुम्ही, देता म्हणून ऐकले आम्ही. ठाकोनी आलो याची कामी, इच्छा भोजन मागावया. तुके कोणी अनसूया, नमन केले तक्षणीया. बैसकार करोनिया, शालन केले चरण त्यांचे. अर्धपाद्य देऊन त्यांसी, गंधाक्षता पुष्पेसी. सर्वच म्हणते हर्षी, आरोगन सारिजे. अतिथी म्हणते वेळी, करोनी आलो आंघोळी. ऋषी येता बहुता वेळी, त्वरित आम्हा भोजन द्यावे. वासना म्हणून अतिथी ते, काय केले पतिव्रते. ठाय घातले त्वरित, बेसकार केला देखा. बैसोनिया पाटावरी,
घृतेसी पात्र अभिधारी घेऊन आली आपण क्षिरी शाक पाक तैवेळी तिसी म्हणते अहो नारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोनी तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि कवसे नग्न होनी आमासी अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरुपदेशी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोनी द्विजांचे वचन अनसूया कर चिंतन आले विप्र पावया मन कारण अनेक पुरुष होतील ऐकोन पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी अतिथी विमुख तरी हानी निरूप केवी उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असे तपफळ तारील मज म्हणत असे ऐसे विचारोनी मानसी तथास्तु मने तयांसी भोजन करावे स्वस्थ चित्तेसी लग्न वाढीन म्हणत असे पाकस्थान जाऊनी आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडून नग्न मने अतिथी बाळे माझी नग्न होनी सती देखा घेऊनी आली अनुदका तव तेची झाले बाळका ठायांपुळे लोळती बाळे देखोनी अनसूया भयचकित होनिया पुनरपी वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकांजवळी रुदन करती तिन्ही बाळे अनसूया राहावी वेळोवेळ शुद्धार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेतले कडिये घेऊनी बाळकांसी स्तनपान करवी अति हर्षी एका सांडून एकाशी शुद्धा निवारण करीत असे पाय पानवला काय घडले त्रयमूर्तीची झाली बाळे स्तनपान मात्रे तोषले तप फळैसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवाग्नी जाण त्याची शुद्धा निवारण पतिव्रता स्तनपानी चतुर्मुख ब्रह्मयासी सृष्टी करणे हरनिशी त्याची शुद्धा स्तनपानीसी केवी झाली निवारण बाळाक्ष कपूर गौर पंचवक्त्र काळाग्निरुद्र स्तनपान करवी अनसूया सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनसूया अत्री रमणी नवते ऐशी कोणी त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनात कडिये घेऊनी बाळकांसी खेळवी तसे तिघांसी घालोनिया पाळण्यासी परदे गायेत वेळी गायनाना परी उपनिषदार्थ ती कुसरी अति उल्लासे सप्तसरी संभोखित असे त्रिमूर्तीसी इतके होता ते वेळी मध्यान्ह वेळ अतिथी काळी अत्रि ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रम घरा माझे वलोकिता तव देखील अनसूया गाता त्याची बाळे से म्हणता उसत असे स्त्रियसी ते सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता त्रिदेखा संतोष विष्णु ऋषनायका आनंद झाला चतुर्मुख प्रसन्न झाले तैवेळी बाळ राहिले पाळणेसी निजमूर्ती ठाकले सन्मुखेसी साधू साधू अत्रि ऋषी अनसूया सत्त पतिव्रता तुष्टलो तुझे भक्तीसी माग मनेवर इच्छिसी अत्रि मने सतीसी देवांशीशी माग आता अनसूया मने ऋषीसी प्राणेश्वरा तुची होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रा परी हेची मागतो निर्धारी त्रयमूर्ती आपण ऐक रूपा ऐसे वचन ऐकोनी वर दिलेला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनसूया पोशी बाळका परी नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गांची परी ऐसा ब्रह्मामूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वासा नाम पावला तिघे पुत्र अनसूयेचे दुर्वासा आणि चंद्र देखा उभे रावनी मात सन्मुखा निरोप मागती कौतुका जाऊ तपा निजस्थान दुर्वासा मने जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरुनी म्हणून निरोप घेतला चंद्रमने अहो माते निरोप द्यावा तरीते चंद्रमंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरुणी चित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणून सांगती ती असे त्रयमूर्ती जाणतोची दत्त सर्व विष्णुमय जगता राहील तुमचे धरुणी चित्त विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती एक होऊन दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरूप घेऊन गेले स्वस्थान अनुष्ठानासी अनसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका
नाम दत्तात्रय का मूळपीठ श्री गुरुचे ऐशा परिशुद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका उसतसे सिद्धासी जय सिद्ध योगेश्वरा भक्तजन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञानमूर्ती कृपा सिंधू तुझे नी प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारका मुचा योगी राज विनंती माझी परियसा दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पुर अपारू पुढे अवतार झाले गुरु कने परी निरोपीजी म्हणून सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू एकता होय मनहरू अभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्रीनु श्रीय सरस्वत्युपाख्याने सिद्धता नाम धारक संवादे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः। गोपाल कृष्ण भगवान की श्री दत्त भगवान की जय।